केलं ते हात सोडले, ते सवय म्हणून सोडले का निमित्त म्हणून? शेख मोहम्मद महाराज म्हणजे मला सवय वगैरे नाहीये, पण त्याचं निमित्त म्हणजे कोणतं घड्याळ दिसावं आपलं, ते म्हणे मी हात सोडले, जगदंबा माता की जय. ते मी हे जे हात सोडले त्याचं निमित्त होतं. म्हटले काय निमित्त? शेख मोहम्मद महाराज म्हटले देहूत एका कापडी मंडपामध्ये तुकोबारांचं कीर्तन चालू होतं. त्या कापडी मंडपाला आग लागली आणि ती आग विझवण्याकरता मी हात जोडले. खरं वाटेल का? खरं तुम्हाला तरी खरं वाटतंय का डॉक्टर साहेब? नाही खरं वाटत. आग विझवणार श्रीगोंद्या आणि देहूची आग विझवणी कसं शक्य आहे? खरं वाटतं नाही त्यांना. त्यांनी खात्री करण्याकरता दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. निघाली श्रीगोंद्यातून काही लोक 2 दिवसांनी देहूला जाऊन पोहोचली. देहू देवळाच्या बाहेर कापडी मंडप जाणाऱ्या अवस्थेत पाहिला आणि श्रीगोंद्याहून आलेल्या लोकांनी देहूतल्या लोकांना विचारलं म्हणे का हा मंडप कसा झालाय? देहूतल्या लोकांनी सांगितलं काय नाही, परवा तुकोबारांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना मंडपाला आग लागली. श्रीगोंद्याहून आलेल्या लोकांनी विचारलं मग आग तुम्ही विझवली का? म्हणजे नाही. मग देहूतली लोक म्हटली आग आपोआप लागली, अचानक लागली आणि आपोआप विझली. आम्ही विझवली नाही, लागली आणि त्याची त्याचीच विझली. मग श्रीगोंद्याहून आलेल्या लोकांच्या लक्षात आलं की आग विझवणारा देहूत, आग लागली देहूत आणि आग विझवणारा श्रीगोंद्यात. म्हणजे श्रीगोंद्यात राहून देहूची आग तिथून विझवता येते, याला दूरस्पर्श सिद्धी म्हणतात. दूरदर्शन सिद्धी, दूरश्रवण सिद्धी आणि तिसरी दूर स्पर्श सिद्धी. या क्षुद्र सिद्धी आहेत, क्षुद्र सिद्धी. दुसरी आहे मध्य सिद्धी. मध्य सिद्धीमध्ये अनिमा, लगिमा, गरिमा, महिमा, विशित्व, प्राकाम्य, वशीकरण याच्या अष्टसिद्ध्या आहेत. या मध्य सिद्ध्या आहेत. आणि तिसरी आहे महासिद्धी. महासिद्धी जर कोणती असेल तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना संसिद्धिं परमां गता. परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं, भगवान परमात्म्याचं यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेणं किंवा परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. आणि ह्या सगळ्या सिद्ध्या या ऋषीमुनींना प्राप्त झालेल्या असतात. आणि म्हणून अनिमा, लगिमा, गरिमा, महिमा या सगळ्या रिद्धी सिद्धींच्या माध्यमातून हे हवं तसं अवतार, हवं तसं रूप धारण करू शकतात. हे घटातून प्रकट झाले म्हणून घटोद्भव, कुंभातून प्रकट झाले म्हणून कुंभज. अगस्त्य मुनी नाव त्यांचं. अगस्त्य मुनीच्या पत्नीचं नाव होतं लोपामुद्रा. अगस्त्य मुनी लोपामुद्रेला घेऊन, अगस्त्य मुनी सुद्धा जगदंबेचेच उपासक, शक्तीचे उपासक होते, देवीचे. तुम्ही म्हणणार हे सगळेच कसं काय देवीचे उपासक निघतात? ब्रह्मादेवीचे उपासक, जगदंब आपल्या विष्णू देवीचे उपासक, शंकर देवीचे उपासक. तर त्याचं उत्तर असं आहे, या सगळ्या मंडळींना कार्य करण्याकरता एक विशेष शक्ती लागते. आणि ती मूळ शक्ती कोण असेल, या सगळ्यांचा अधिष्ठान कोण असेल, चैतन्य शक्ती जर कोण असेल तर ती जगदंबा. हे जगदंबा या शक्तीशिवाय, या जगदंबेशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून हे सगळे जगदंबे. अगस्त्य मुनींना एका ओटामध्ये समुद्र पिता आला, प्राशन करता आला, सहजासहजी नाही. त्याकरता जगदंबेचीच कृपा त्यांच्यावर आणि या शक्तीच्या, जगदंबेच्या कृपेनेच त्यांना हे सगळं शक्य झालं. जगदंबेचे ते उपासक होते. आणि म्हणून जगदंबेची कथा आपण श्रवण करावी म्हणून त्या आपली पत्नी लोपामुद्रा, या लोपामुद्रेला घेऊन कार्तिकी स्वामींकडे गेले. या लोपामुद्रा नावाचा एक स्वतंत्र संप्रदाय आपल्याकडे येतात. जे काही अन्य संप्रदाय आपल्याकडे आहेत त्यापैकी लोपामुद्रा संप्रदाय. जसं ही जी जगदंबा आहे, या जगदंबेच्या 10 सिद्ध्या आहेत, त्याला दशमहासिद्धी म्हणतात. त्या दशमहासिद्धींची आपण काल नावही ऐकली होती. काली आहे, त्याच्यामध्ये भैरवी आहे, तारा आहे, राजराजेश्वरी आहे, ललित आहे, षोडशी आहे, छिन्नमस्तक आहे, धूमावती आहे, कमला आहे, भुवनेश्वरी आहे. तसे लोपा. आणि या प्रत्येक दशमहासिद्धींचा एक स्वतंत्र संप्रदाय आहे. तसं अगस्त्य मुनीची पत्नी लोपामुद्रा ही जगदंबेची इतकी अनन्य उपासक होती, ही शक्तीची इतकी एकनिष्ठ उपासक होती. काय असतं ना, अन्यता वेगळी असते आणि अनन्यता वेगळी असते. काया वाचा मनात एकाच दैवताच्या ठिकाणी स्थित राहणं ही अनन्यता आणि
दिवसाला वाराला देव बदलणं हे अन्य अन्यता. माणसाने अनन्य असावं का अन्य अन्य असावं? कसं असावं? अनन्य असावं का अन्य अन्य असावं? अनन्य असावं. तशी ही लोपामुद्रा अतिशय अनन्येनं एकनिष्ठपणे ती निष्ठेनं जगदंबेची उपासना करत होती. आणि त्या जगदंबेची उपासना केल्याची फलश्रुती अशी, परिणाम असा झाला की लोपामुद्राच्या नावाने जगदंबेने प्रसन्न होऊन एक स्वतंत्र संप्रदाय निर्माण केला. आणि तिच्या संप्रदायातून मग जगदंबेची सेवा करणारा अनेक अशा प्रकारचा मोठा भक्त परिवार आहे. तर मुद्दा असा आहे, अगस्ती मुनी लोपामुद्रेला घेऊन सुत महोदय शौनकांनी पुष्पमुनींना सांगतायत. शौनकांनी प्रश्न केलाय ना की ही जगदंबेची आदिशक्ती भवानीची राजराजेश्वरीची कथा जशी नारद मुनींनी वसुदेवांना सांगितली तशी अजून ही कथा कोणी श्रवण केली आहे का? तर सुत महोदय शौनकाधिकांना सांगताय की ही कथा श्रवण करण्याच्या हेतूने, ही कथा श्रवण करण्याकरता अगस्त्य मुनी लोपामुद्रेला घेऊन कार्तिकेय स्वामींकडे गेले. कार्तिक स्वामींचं एक नाव आहे स्कंद. जगदंबेचं एक नाव आहे स्कंद माता. स्कंद माता तिला म्हणतात ना का ती स्कंदाची माता आहे. स्कंद म्हणजे कार्तिक. स्कंद वेगळा आणि स्कंद वेगळा. धचा ध करू नका, म्हणजे धचा मा करू नका. जगदंबा माता की धचा ध करू नका. स्कंद हे भागवतातले स्कंद आहेत. स्कंद म्हणजे सोपान. सोपान म्हणजे टप्पे. त्याच्यातले तो द स्कंद वेगळा आणि स्कंध वेगळा. स्कंध जर झाला तर तो स्कंध म्हणजे कार्तिकेय स्वामी. कार्तिक स्वामींचं एक नाव स्कंद आहे आणि म्हणून जगदंबेला स्कंद माता म्हणतात. कार्तिक स्वामींकडे हे दोघ जण गेले. आता साक्षात जगदंबेचे चिरंजीव असल्या कारणाने, जगदंबेचे पुत्र असल्या कारणाने साहजिकच कार्तिक स्वामींची सुद्धा प्रीती ते जगदंबेच्या चरणाविषयी आहेच. आणि म्हणून अगस्त्य मुनींनी लोपामुद्रेसह जाऊन कार्तिक स्वामींना अभिवादन केलं. कार्तिक स्वामींना नमस्कार केला आणि कार्तिक स्वामींना त्यांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही जगदंबेचे पुत्र आहात, चिरंजीव आहात, जगदंबेचं तुमच्यावर फार प्रेम आहे. खर तर आईचं मुलावर प्रेम असतं आणि त्यातल्या त्यात ती जगदंबा आहे. कार्तिक स्वामी सारखा मुलगा आहे, प्रेम तिचं का नसणार? जगदंबेचं फार प्रेम. जगदंबेचं म्हणण्यापेक्षा दोघांचं, शिवाचंही प्रेम कार्तिक स्वामींवर आहे आणि शक्तीचं सुद्धा प्रेम कार्तिक स्वामींवर आहे. या दोघांचं प्रेम कार्तिक स्वामींवर प्रचंड आहे. खूप प्रेम आहे कार्तिक स्वामींवर. कार्तिक स्वामी तर रुसून गेले होते म्हणतात. कधी लग्न करायचं होतं, लग्न दोघांचं, गणपती बाप्पाचं आणि कार्तिक स्वामींचं लग्न करायचं होतं. मग लग्न कोणाचं आधी करणार? त्याकरता मग ते भगवान शंकरांनी सांगितलं जो पृथ्वीची प्रदक्षिणा आधी करून येईल आणि जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून लवकर येईल ना त्याचा आधी लग्न करून घेऊ. ठीक आहे, पृथ्वीची प्रदक्षिणे करता आपलं वाहन असणार मोर, त्या मयुरावर आसीन होऊन पृथ्वीच्या प्रदक्षिणेकरता हे निघाले. कार्तिक स्वामी निघून गेले. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, हुशार आहे. गणपती बाप्पांनी काय केलं? कैलासाच्या बाहेर दोघांना काढलं. कोणाला? शिव आणि शक्ती अर्थात जगदंबेला, पार्वती मातेला बाहेर काढलं. भगवान शंकरांना कैलासाच्या बाहेर काढलं. त्यांना उभं केलं आणि त्यांच्याच प्रदक्षिणा घातल्या. 3 आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्या. ती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. अजून माहिती आहे, जी गाय आता व्याणार आहे, गाय गरोदर आहे, गर्भवती आहे आणि ती ज्या वेळेला वासराला जन्म देते त्यावेळेला वासरू ज्या वेळेला तिच्या उदरातून बाहेर येत असतं त्यावेळेला तिला 2 मुख असतात. कसे? एक तिचं स्वतःच आणि ते वासरू ज्या वेळेला तिच्या पिलाला जन्म देते, ते पिलू ज्या वेळेला वासरू ज्या वेळेला तिच्या उदरातून बाहेर पडतं त्यावेळेला इकडनं सुद्धा तिला मुख असतं आणि दोन्ही बाजूने तिला मुख असतात. अशी द्विमुख असणारी जी गोमाता आहे तिला जर त्या अवस्थेत आपण सचैल स्नान करून, सचैल अर्थात कपड्यानिशी आहे त्या वस्त्रानिशी स्नान करून जर त्या क्षणी त्या वेळेला गाईला प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत असतं. तसं आई वडिलांना, आई वडील हेच तीर्थ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, म्हणजे जाऊ नये असं नाही, गेलंच पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत गेलंच पाहिजे. पण मग आई वडिलांना नमस्कार करूनच गेलं पाहिजे. नाहीतर मग माफ करा, तुम्हाला राग येणार नसेल तर नवरात्राचे किती उपवास करा, सगळं हे करा, सासूला जर हाणून पडून बोलत असल्या
नवरात्रात देवी समोर मग ते काही उपयोग नाही, त्याच्याने ती जगदंबा प्रसन्न होणार नाही. तसं मायबाप केवळ काशी ती साक्षात तीर्थ स्वरूप आहे. ते तीर्थ, ते क्षेत्र जगी तेची परम पवित्र ते आई आणि वडील हे चालते बोलते अशा प्रकारचे तीर्थ आहेत. आणि म्हणून त्यांना नमस्कार केला, त्यांना प्रदक्षिणा घातली. गणपती बाप्पांनी विचार केला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. गणपती बाप्पांनी प्रदक्षिणा घातल्या आई वडिलांना, शिवशक्तीला. परिणाम स्वरूप असं झाला, दोघं प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पांची लग्न लावून दिली. गणपती बाप्पांना 2 बायका. कोणकोणत्या? गणपती बाप्पांना बायका आहेत 2, रिद्धी आणि सिद्धी. माणसाला एकच असते, जिद्दी. गणपती बाप्पाची रिद्धी सिद्धी इकडे त्यांना लोभ आणि क्षेम नावाचे 2 मुलंही झाले. क्षेम आणि लोभ नावाची 2 मुलं गणपती बाप्पांनाही झाले. आणि कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करत असताना त्यांना कळालं, त्यांना विचारलं कुणीतरी, म्हणत काय चाललंय तुमचं? ते म्हणे नाही लग्न करता, हे सगळं उतावळा नवरा, एवढे उतावळे तुम्ही झाले म्हणून लग्न करतात. तर म्हणे ऐका तुमचं लग्न व्हावं याकरता म्हणे आम्हाला ती पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली, आणि जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून लवकर जाईल त्याचा आधी लग्न करणार आहे. कार्तिक स्वामींना कळालं की तुमच्या भावाने गणपती बाप्पाने आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातल्या, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, तुम्ही बसते पृथ्वी प्रदक्षिणा करीत. कार्तिक स्वामींना इतका राग आला, रुसून कार्तिक स्वामी दक्षिणेत निघून गेले. दक्षिण भारतामध्ये दक्षिणेत कार्तिक स्वामी निघून गेले. आणि कार्तिक स्वामी निघून गेल्यानंतर आई वडिलांचं त्यांच्यावर फार प्रेम आहे, आणि म्हणून त्यांना भेटण्याकरता उमा महेश्वर शिवशक्ती हे 2 जण गेले. एका पर्वतावर थांबले, ज्या ठिकाणी हे थांबले त्या ज्योतिर्लिंगाचं नाव मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन आहे ना, मला वाटतं हैदराबादला, आंध्र प्रदेशात, हैदराबाद पासून काहीतरी आहे 200-250 किलोमीटरवर मल्लिकार्जुन. 2 समोरासमोर पर्वत आहेत म्हणतात त्या ठिकाणी. या मल्लिकार्जुन पर्वत रांगांमध्ये मल्लिकार्जुनाचं भगवान परमात्मा आणि जगदंबा माता शिवशक्ती 2 जण वास्तव्य करतात. आणि समोरचा जो पर्वत आहे त्या समोरच्या पर्वतावर कार्तिक स्वामी राहतात. अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर भेटायला जातात, आणि पौर्णिमेच्या दिवशी पार्वती माता कार्तिक स्वामींना भेटायला जाते. मुद्दा इतकाच आहे की अगस्त्य लक्षात आणून दिलं कार्तिक स्वामींच्या की तुमचं जसं तुमच्या आईवर प्रेम आहे तसं तुमचं आईचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे, आणि म्हणून तुमची आई कैलासावरचं सगळं ऐश्वर्य सोडून तुम्हाला भेटण्याकरता दक्षिणेमध्ये आली. इतकं अगाध अशा प्रकारचं प्रेम तुमच्या आईचं तुमच्यावर आहे, तुमचं सुद्धा आईवर प्रेम आहे. आणि म्हणून त्या जगदंबेची कथा श्रवण करण्याकरता आम्ही आलो. जगदंबेची कथा श्रवण करायची आमची इच्छा आहे, आणि त्या जगदंबेची, तुमच्या आईची, राजराजेश्वरीची त्या शक्तीचा महिमा तुम्ही आम्हाला सांगावा, ते जाणून घेण्याकरता, ऐकण्याकरता आम्ही आलोय. कार्तिक स्वामींनी सुद्धा आईची कथा श्रवण करण्याकरता आले, हे ऐकलं, आणि कार्तिक स्वामी सुद्धा प्रसन्न झाले. कार्तिक स्वामी म्हटले तुम्हाला सांगतो, कार्तिक स्वामी म्हणतात मी सुद्धा जे तारकासुराला मारू शकलो ना ते माझ्या स्वतःच्या बाणाने नाही, याकरता मला शक्तीची प्राप्त झाली. ती शक्तीपासूनच, अर्थात माझ्या आईपासून, जगदंबेपासून, भवानीपासून मला ती शक्ती प्राप्त झाली, आणि मी तारकासुराला मारू शकलो. तर त्या जगदंबेचा महिमा, त्या जगदंबेच्या कृपेचा महिमा, वात्सल्याचा महिमा मी तुम्हाला सांगतो. लोपामुद्रा आणि अगस्त्य समोर बसले. कार्तिक स्वामी कथा सांगायला सुरुवात करतात. कार्तिक स्वामी म्हणतात सूर्यवंशामध्ये श्रद्धादेव नावाचा, विवस्वान नावाचा एक राजा झाला. विवस्वान अर्थात विवस्वान सूर्याचेच एक नाव आहे. विवस्वान सूर्यवंशामध्ये मोठा पराक्रमी राजा निर्माण झाला, अवतीर्ण झाला. त्या विवस्वानाच्या घरी श्रद्धादेव नावाचा राजा अवतीर्ण झाला. श्रद्धादेव, या श्रद्धादेवाच्या पत्नीचं नाव होतं श्रद्धा. बराच कालखंड लोटला गेला, काही दिवस लोटले गेले, पण या दोघांना काही संतती होईना, मुलबाळ होईना. काही कालखंड लोटला गेला लग्न झाल्यानंतर, विवाह उपरांत, पण दोघांना त्या ठिकाणी संतती होत नाहीये. म्हणून हे 2 जण त्रासले, म्हणजे स्वतःच्या त्रासाने नाही तर दुसऱ्याच्या त्रासाने. बऱ्याच वेळा ते आजूबाजूच त्रास देतात. लग्न झाल्यानंतर संतती लवकर होत नसेल तर मग नातेवाईकात तेच विचारतात, किंवा मग अन्य परिस्थिती दुसरेच लोक विचारतात, आणि दुसऱ्याचा त्रास घेऊन हे मात्र नाराज होत असतात, खिन्न होत असतात. तसं श्रद्धादेव आणि त्याची पत्नी श्रद्धा हे 2 जण संतती नाही म्हणून फार दुःखी झाले. मग आपल्या अंतःकरणातलं दुःख कुणाला तरी सांगावं. मग अंतःकरणातलं दुःख सांगायचं कुणाला, तर फक्त 2च लोकांना. भागवत भास्कर डोंगरेजी महाराज म्हणायचे
रोना हो तो संतों के पास जाके रोना, नहीं तो भगवान के पास जाके रोना। जग में आंसू पोंछने वाले बस दो लोग हैं, संत और भगवंत। एक देवाला जाऊन सांगा किंवा संतांना जाऊन सांगा। तुकोबारांची भाषा अशीच आहे। महाराज म्हणतात सुख दुःख सांगायचंय ना, मग कोणाला सांगा? देवाला सांगा। देवा सांगू सुख दुःख देव दिवारी किंवा जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा। विश्रांती प्राप्त करून घ्यायची आहे, दुःखापासून परावृत्त व्हायचंय, तर एकतर देवाला जाऊन सांगा किंवा संतांना सांगा। दोनच लोकांजवळ सांगा। माझी विनंती आहे, हे बघा, व्यवहारातल्या लोकांना आपली दुःख कधीच सांगायची नसतात। सांसारिक लोकांजवळ आपली गारणी कधीच मांडायची नसतात। का मांडायची नाही? व्यवहारातल्या लोकांना आपलं दुःख कधीच सांगायचं नाही। कशा करता? लोक रडून रडून ऐकून घेतात आणि हसून हसून ह्या गावात जायला फुकाट हलती बाई माझ गैरी लढे होते। ऐका, हे तुम्ही हलक्यात घेऊ नका, गमतीत वगैरे अजिबात घेऊ नका। हे वास्तव आहे समाजातलं, हे समाजातलं वास्तव आहे। लोक काढून घेतात आपल्याकडून सगळं। अजून मला तुम्ही माफ करत असाल तर पुढचं बोलू। ती दुःख सांगणारी बाई असते ना, तिचं ऐकणारी इतकी हुशार असते बिचारी, ते सगळं तिच्याजवळचं काढून घेईपर्यंत शपथ आहे, शब्द सुद्धा बोलत नाही ना, रडून लागते तिला। आणि तिचं सगळं सांगून झालं की मग हात झटकते, जाऊ दे आपल्याला ऐकणाऱ्या बाईने असे हात झटकले, समजायचं टाटा ट्रान्सफर झाला।